बिरेडी स्टार्ट. वादी यांनी प्रस्तुतचा अर्ज दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 चे आदेश 39 नियम 1 व 2 प्रमाणे प्रतिवादी विरुद्ध तात्पुरता मनाई हुकूम मिळण्याकरिता केला आहे. वादी हे वाद मिळकतीचे मालक व कब्जेदार आहेत. प्रतिवादी यांचा वाद मिळकतीशी संबंध नाही. वादी क्रमांक 2 व 3 हे वादी क्रमांक 1 यांची मुले असून त्यांचे एकत्र कुटुंब आहे. बाळा विठोबा हे वाद मिळकतीचे पूर्वीचे मालक होते. त्यांनी वाद मिळकत ही खरेदी केलेली होती. त्यानंतर त्याचे नाव वाद मिळकतीच्या रेकॉर्ड सदरी लागले. बाळा यास पैशाची आवश्यकता होती म्हणून दिनांक 20/12/1969 रोजी वादी क्रमांक 1 याने बाळा विठोबा मिरगे यांचेकडून रजिस्टर खरेदी खताने वाद मिळकत खरेदी केली. त्याचा संपूर्ण मोबदला वादी क्रमांक 1 याने बाळा यास दिलेला आहे. बाळा याने वाद मिळकतीचा ताबा यादी क्रमांक 1 यास दिला. बाळा याने वादी क्रमांक 1 याच्या हक्कामध्ये खरेदी खत साक्षीदारांच्या समक्ष करून दिले. दिनांक 24/12/1969 पासून ते साल 1993 पर्यंत वादी क्रमांक 1 हा वाद मिळकतीचा मालक व कब्जेदार होता. तसा वादी क्रमांक 1 च्या नावे फेरफार झाला असून तो मंजूर आहे. सन 1993 साली सर्व वादींमध्ये सरकारी योजनेकरिता वाद मिळकतीची वाटणी झाली. सदर वाटणीचा फेरफार क्रमांक 391 आहे. वादी हे एकत्रितरित्या वाद मिळकतीचे मालक व कब्जेदार आहेत. 1967 ते सालापर्यंत वाद मिळकतीच्या रेकॉर्ड सदरी विक्रेता बाळा याचे नाव नमूद होते. त्यानंतर आज पावे तोपर्यंत वादींचे नाव मिळकतीच्या रेकॉर्ड व पीक पाहणी सदरी नमूद आहे. परिच्छेद. प्रतिवादी यांनी दिवाणी दावा क्रमांक 27/2016 हा 4 एकर 33 गुंठ्याचा ताबा मिळण्याकरिता व 4 एकर 33 गुंठ्यांबाबत मनाई हुकुमाकरिता प्रस्तुत वादींविरुद्ध केला आहे. प्रतिवादी यांचे वडील देखील वादी यांच्या वाद मिळकतीतील कब्जे वहिवाटीस अडथळा करीत होते म्हणून वादी क्रमांक 1 याने मनाई हुकुमाचा ताबा दाखल केला होता. सदर दावा मंजूर देखील झालेला आहे. दिनांक 10/6/2020 रोजी वादी क्रमांक 1 हा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसह व मजुरांसह वाद मिळकतीमध्ये मका व सोयाबीन पेरणीकरिता गेला असता प्रतिवादी यांनी वादी क्रमांक 1 यास अडथळा केला. वादींनी प्रस्तुतचा अर्ज मंजूर करावा अशी विनंती केली. प्रतिवादी यांनी वादी यांची कथने नाकारली आहेत. वाद मिळकतीचा जुना नंबर 36 असून सदर जमीन सरकारी समस्त महार अशी इनामी जमीन आहे. सरकारद्वारा सदर जमीन राजू, विष्णू, येडुबा व येसू भागाजी यांना एकूण 9 एकर 27 गुंठ्यांपैकी प्रत्येकी 4 आणे हिस्साप्रमाणे मिळालेली होती. राजू व भागाजी यांनी सर्वे नंबर 36 मधील 4 एकर 33 गुंठे जमीन बाळा विठोबा यांना विक्री केली. उर्वरित जमीन विक्री केलेली नाही. प्रतिवादी यांनी वादींविरुद्ध दिवाणी दावा क्रमांक 271/2016 दाखल केला असून तो आज रोजी प्रलंबित आहे. वाद मिळकतीचे हस्तांतर किंवा पोट विभागणी करता येत नाही. त्याकरिता जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे. सदर वाद मिळकतीपैकी 4 एकर 33.5 गुंठे जमीन प्रतिवादी यांचे वडिलांच्या नावावर आलेली असून सदर जमीन प्रतिवादी यांच्या ताब्यामध्ये आहे. सदर जमिनीची चतुःसीमा पूर्वेस विठ्ठल बाबूराव काकडे, पश्चिमेस भिका मिरगे, दक्षिणेस शिव, उत्तरेस रावसाहेब थोरात. वादी हे खोट्या महसूल नोंदीचा गैरफायदा घेऊन न्यायालयाची दिशाभूल करीत आहेत. प्रतिवादी यांनी केलेल्या दाव्यामध्ये
प्रस्तुत वादी यांनी प्रतिदावा करायला पाहिजे होता. प्रतिवादी हे वादीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायदा कलम 319 चा डी अन्वये कार्यवाही करीत आहेत. दाव्यास दाखविलेले कारण खोटे आहे. वादी यांना मनाई हुकूम मिळाल्यास ते त्याचा दुरुपयोग करून प्रतिवादींना त्यांचे ताब्यातील जमिनीतून बेदखल करतील म्हणून त्यांनी वादींचा अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे. वादी यांनी निशाणी 4 च्या यादीसोबत गट नंबर 114 चा 7/12 उतारा, खरेदी खताची झेरॉक्स, फेरफार क्रमांक 391 व 1 ची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. तसेच निशाणी 23 च्या यादीसोबत फेरफार क्रमांक 217 व 218 ची प्रत, गट नंबर 114 चा 7/12 नमुना नंबर 6 ची सत्यांकित प्रत, फेरफार क्रमांक 391 ची प्रत दाखल केली आहे. परिच्छेद प्रतिवादी यांनी निशाणी 18 च्या यादीसोबत दिनांक 26/12/1967 च्या खरेदी खताची रंगीत झेरॉक्स प्रत, सर्वे नंबर 36 चा 7/12 दाखल केला आहे. तसेच सर्वे नंबर 36 च्या 7/12 ची नक्कल, गट नंबर 114 च्या 7/12 ची नक्कल दिनांक 26/12/1967 च्या रोजीच्या खरेदी खतास झेरॉक्स प्रत, फेरफार क्रमांक 1, फकीर यांच्या मृत्यूचा दाखला तसेच त्यांचे वारसाचे प्रमाणपत्र, दिवाणी दावा क्रमांक 271/2016 च्या निशाणी 1 ची सत्यांकित नक्कल, त्या कामी काढलेल्या मुद्द्यांची सत्यांकित सदर प्रतिवादी बाळा मिरगे यांनी दाखल केलेल्या म्हणण्याची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. वादीच्या अर्जातील कथने, प्रतिवादी यांचे म्हणणे व अभिलेखावरील कागदोपत्री पुरावा दोन्ही पक्षाचा युक्तिवाद विचारात घेता या अर्जाच्या निवाड्यासाठी माझ्यासमोर खालील मुद्दे उपस्थित झाले. त्यावर कारणांसह पुढीलप्रमाणे निष्कर्ष नोंदवित आहेत. परिच्छेद मुद्दे क्रमांक 1 ते 3 करिता. परिच्छेद वादी यांचे कथन आहे की ते वाद मिळकतीचे एकत्रित मालक व कब्जेदार आहेत. वादी क्रमांक 1 याने वाद मिळकत बाळा विठोबा यांच्याकडून खरेदी केली तेव्हापासून वादी क्रमांक 1 हा वाद मिळकत मालकी हक्काने कब्जे वहिवाटीत आहे. त्यानंतर वादींमध्ये सरकारी योजनेकरिता वाटणी झाली. तदनंतर देखील सर्व वादी वाद मिळकत एकत्रितरित्या मालकी कब्जे वहिवाटीत आहेत. वर नमूद कथनांचा व अभिलेखावरील दाखल कागदोपत्री पुराव्याचे अवलोकन करता वाद मिळकतीच्या 7/12 सदरी वादी क्रमांक 1 याचे नाव सन 1993 पर्यंत दिसून येते. स्टॉप.